तर नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहूया की 2026च्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेचे वेळापत्रक म्हणजे जाहीर। आता तुम्हाला ही जी माहिती आहे ही माहिती तुम्हाला प्रॉपर पाहिजे असेल तर जे मंडळाची अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरतीच विद्यार्थी मित्रांनो जाऊन बघा। सोशल मीडियावर खूप सारे वेबसाईट आहेत, जर तुम्हाला ओरिजिनल पाहिजे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवा नको। जे शासनाची अधिकृत वेबसाईट आहे आपल्या मंडळाची त्या मंडळाच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून बघा SC आणि HSC बोर्ड टाइम टेबल शैक्षणिक वर्ष 2026साठी आता जे अधिकृतपणे जाहीर केले जाणार आहे, अजूनपर्यंत जाहीर झाले नाही, जाहीर केले जाणार आहेत। आता विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाचे अचूक नियोजन करण्यासाठी वेळापत्रकाची आतुरतेने ते वाट पाहत आहेत। आता बघा, संभाव्य परीक्षा म्हणजे आपण जर मागच्या वर्षीचा विचार केला तर मागच्या वर्षी जी परीक्षा झाली फेब्रुवारी ते मार्च, बघा फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात झाली मागच्या वर्षी, तर तोच विचार करून म्हणजे तेच पद्धतीनुसार मागच्या वर्षीचा विचार करून साधारणपणे आता जे 12वीची परीक्षा राहील, 12वीची परीक्षा आता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होऊन मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपतात। मागच्या वर्षीचा विचार करून आपण सांगत आहोत। आता त्याच्यानंतर 10वी SSC जे आपण 10वीच्या आज परीक्षेच्या पाहू, साधारणपणे फेब्रुवारीची आहे, फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होऊन मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात 10वीच्या परीक्षा घेतल्या जातात। आता जर अधिकृत वेळापत्रक कसे डाउनलोड करावे, आता जी मंडळाची वेबसाईट आहे आपल्या वेळापत्रक जाहीर झाल्यावर ते डाउनलोड करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे। आता आपण ते पण जाणून घेऊया कशा पद्धतीने। आता महाराष्ट्राचा जो हे आपल्या बोर्ड आहे महाराष्ट्र, बघा महा SSC board.in ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्ही क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमचा विभाग शोधा, कोणत्या विभागात येते, त्याच्यानंतर तिथं नोटिफिकेशनचा पण हे राहते, नोटिफिकेशनचा सूचना ताज्या म्हणजे सूचना वगैरे तो राहते, तिथून तुम्ही वेळापत्रक विभाग शोधा। वेळापत्रक विभाग शोधला त्याच्यानंतर SSC किंवा HSC तुम्हाला जे डाउनलोड करायचे असेल ते वेळापत्रक तुम्ही डाउनलोड करा। आता त्या लिंकवर केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण वेळापत्रक PDF स्वरूपामध्ये PDFच्या रूपामध्ये तुम्हाला तिथं डाउनलोड करण्याचे दिसेल। आता परीक्षार्थ्यांना महत्त्वाची सूचना, बघा कुणीही अधिकृत माहितीवर मित्रांनो विश्वास ठेवा नको, कारण की विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर अपृष्ट माहितीवर विश्वास ठेवणे केवळ मंडळाची जे वेबसाईट आहे, मंडळाची वेबसाईट SSC board.in ही मंडळाची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती तुम्ही चेक करत राहा, कधी सूचना बदलत वगैरे असतात तर तुम्ही तिथं चेक करा आणि तिथूनच वेळापत्रक डाउनलोड करा, ही महत्त्वाची सूचना। त्याच्यानंतर वेळापत्रक मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रत्येक विषयासाठी वेळ पाहून अभ्यासाचं योग्य नियोजन करावे। जे कमकुवत विषय आहेत त्या विषयाचा आतापासून अभ्यास करा आणि तुम्हाला सरावामध्ये म्हणजे ज्या प्रश्नपत्रिका आता तुमच्या परीक्षेचा सुरू झाल्या सराव प्राथमिक द्वितीय ते सराव करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।